श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, महादेव, देवांचे देव भगवान शिव यांची अनेक रूपे आहेत, अनेक नावांनी त्यांची ओळखही आहे। त्यातील एक नाव म्हणजे कालभैरव। कालभैरव जयंती यंदा 2024 शनिवार 23 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे। कालभैरव हे भगवान शिवांच्या रूपाला समर्पित आहे। याला कालाष्टमी असे देखील म्हणतात। या दिवशी भगवान शिवांच्या कालभैरव या रूपाची पूजा केली जाते। ही पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। कालभैरव ही शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते। त्यामुळेच त्यांची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि कष्ट नष्ट होतात, मृत्यूचे भय देखील संपते। दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंतीचे आयोजन केले जाते। धार्मिक परंपरेनुसार या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला होता। असे मानले जाते की कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते। उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबर रोजी कालाष्टमी अर्थात कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे। भैरव अष्टमी निमित्त इंद्रयोग, रवियोग तयार झालेला आहे। या योगांमध्ये भगवान शंकरांचे शिवरूप असलेल्या कालभैरवांचे पूजन केल्यामुळे सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळून सर्व सुख प्राप्त होतात व शत्रूंवर विजय मिळू शकतो। तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये कालभैरव जयंती ही घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये कशी साजरी करा, कोणता नैवेद्य दाखवावा, सेवा कोणती करावी, मंदिरात तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला ही एक वस्तू आवर्जून सोबत न्यायची आहे, याबद्दलची सर्व माहिती मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याची माहिती किंवा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कालभैरव हे क्रोध, शक्ती आणि न्यायाची देवता मानली जाते। कालभैरव देव हे चुकीच्या गोष्टींना कधीच माफ करत नाहीत। आपल्या प्रत्येकाच्या हातून कधी ना कधी कळत न कळत अशा काही चुका घडतात, पाप झालेले असतात किंवा गुन्हे झालेले असतात, ज्याची आपल्याला जाणीवही नसते आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो। त्यामुळे अनेक अडचणी, समस्या आपल्या आयुष्यामध्ये येतात। मग असं आपल्याला वाटतं, हे सगळं माझ्याच बाबतीत का बरं घडतंय? तर याला कुठे ना कुठे कारणीभूत आपल्या हातून झालेल्या चुका असतात किंवा पाप असतात आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते। या सगळ्या चुकांमुळे आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणींना, समस्यांना सामोरे जावं लागतं। जसं की घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद होतात, भांडणं होतात, कलह होतात, घरामध्ये भरपूर नकारात्मकता असते। यामुळे घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतात, व्यवस्थित खात पीत नाही, मुलं मोठी असतील तर हट्टीपणा करतात, घरातल्यांचं अजिबात ऐकत नाही, धडपणे बोलतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी असतात, कर्जबाजारीपणा वाढतो, आजारपण येतात। हे नेहमी वारंवार सांगण्याची गरज पडते, कारण या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपाने येतच असतात। त्याला कारणीभूत आपल्या हातून झालेल्या चुका असतात। सांगितल्याप्रमाणे कालभैरव जे आहेत ते न्यायाची देवता आहेत। ते चुकीच्या गोष्टींना कधीही माफ करत नाहीत, त्याचे भोग आपल्याला भोगावेच लागतात। पण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला ही अशी एक संधी मिळते, ती फक्त वर्षातून एकदाच असते। त्या दिवशी आपण कालभैरव मंदिरामध्ये किंवा घरच्या घरी कालभैरवांची सेवा, उपासना करून आपल्या हातून घडलेल्या कळत न कळत चुकांसाठी क्षमा याचना करून शकतो। कारण कालभैरव जयंती असेल किंवा इतर कोणतीही तिथी असेल तर त्या तिथींवरती ते जे दैवी तत्व आहे ते सक्रिय झालेलं असतं। त्यावेळेस तुम्ही ज्या सेवा, उपासना करता त्याचं शीघ्र फळ तुम्हाला मिळतं। पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यामध्ये वाईट कर्म करत राहा आणि त्याची कालभैरव जयंतीच्या दिवशी क्षमा याचना करत राहाल, असं आपल्याला अजिबात करायचं नाही। ज्या वेळेसपासून आपण या सेवेला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून ठरवायचं की आपण फक्त चांगलीच कर्म करणार आहोत।
चांगल्या कर्मामध्ये आपल्या हातून जर कोणाला मदत करणं होत नसेल तर किमान कोणाचं वाईट व्हावं असं अजिबात चिंतायचं नाही. एवढं तर आपण नक्कीच करू शकतो. आणि बऱ्याचदा सक्षम असूनही एखादी व्यक्ती जर गरजू व्यक्तींना मदत करत नसेल, त्याही चुकीची गुन्ह्याची शिक्षा त्याला कालभैरव देतातच. त्यामुळे इथून पुढे आपल्याला या चुका टाळायच्या आहेत. कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची आहे, जेणेकरून आपल्याला असलेले दोष, आपल्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल आणि कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल. तर त्यासाठी ते आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची, घराचं प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं. घराची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली की आपल्या घराचा जो उंबरठा आहे तिथे हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता, वाईट शक्ती प्रवेश करत नाही. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. बघा, आपण प्रत्येकाच्या घरामध्ये कालभैरवांचा फोटो किंवा मूर्ती ठेवत नाही, ते अशुभ मानलं जातं. पण आपल्या देवघरामध्ये कालभैरवांच्या स्वरूपाची महादेवांची पिंड देखील असते. तर त्या महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. तुम्ही जलाभिषेक करू शकता, पाण्याने करू शकता किंवा दुधाने देखील करू शकता. आणि अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. महादेवांना भस्म अर्पण करायचं. सोबतच आपल्याला बेलपत्र देखील अर्पण करायची आहेत. धूप दीप ओवाळून महादेवांची आरती करायची आहे. आता कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला होता. म्हणून आपल्याला ज्या ही सेवा घरामध्ये किंवा मंदिरामध्ये करायच्या आहेत त्या संध्याकाळी 4 नंतर करायच्या आहेत. उद्याच्या दिवशी कालभैरव जयंती असल्यामुळे कालभैरव मंदिरामध्ये खूप गर्दी असते. तरी देखील तुम्हाला तेथे जाणं शक्य असेल तर तुम्ही नक्की तेथे जावा, कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य असतं. तिथे ती देवी शक्ती जास्त सक्रिय झालेली असते. त्यामुळे तुम्हाला त्या सेवेचा, उपासनेचा लाभ होणारच आहे. घरी तुम्हाला जी सांगितलेली सेवा आहे ती करायचीच आहे. बघा, आपल्या शहरामध्ये किंवा गावामध्ये एकतरी कालभैरवांचं मंदिर हे असतंच. जर तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जर कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुमच्या घराच्या आसपास असलेल्या शंकरांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. आता या कालभैरव जयंतीच्या दिवशी एक नैवेद्य अर्पण करायचा असतो, तो तुम्हाला घरून बनवून न्यायचा आहे. आता घरी देखील तुम्हाला महादेवांना हा नैवेद्य अर्पण करू शकता, पण जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर तो तुम्हाला सोबत न्यायचा आहे. शिवाय तुम्हाला त्यासोबतच एक वस्तू देखील न्यायची आहे आणि ती महत्वाची वस्तू महादेवांना अर्पण करायची आहे. आता कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात जात असताना आपल्याला बाजरीच्या भाकरी आणि भरीत तयार करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी वांग्याचं भाजी तयार केली जाते. बघा, आता कालभैरव जयंती आहे ती शनिवारी आलेली आहे. तुमच्याकडे जरी शनिवारी वांग्याचं भरीत किंवा भाजी बनवली जात नसेल तरी देखील तुम्हाला वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवायचीच आहे. बऱ्याच घरांमध्ये वांग्याचं भरीत हे बनवलं जात नाही. जर तुमच्या घरामध्ये भरीत बनवलं जात नसेल तर तुम्ही थोडीशी मेथीची भाजी कट करून त्यामध्ये घालू शकता किंवा कांद्याची पात घालू शकता, जेणेकरून तुम्हाला शनिवारचे जे दोष लागतात ते लागत नाही. बघा, आता तुम्हाला एक बाजरीची भाकरी घ्यायची आहे. त्याच्यावरती कांदे एक फोड ठेवायची आहे, लिंबाची एक फोड ठेवायची आहे आणि वांग्याचं भरीत किंवा भाजी ठेवायची आहे. एवढा हा साधा नैवेद्य तुम्हाला कालभैरव जयंतीच्या दिवशी सोबत घ्यायचा आहे. शिवाय आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती खडीसाखर घ्यायची आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिराच्या बाहेर देखील नारळ आणि खडीसाखर विक्रीला असतात. तेथे जाऊन देखील तुम्ही या वस्तू घेऊ शकता. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर देखील या वस्तू विक्रीला असतात. आता यासोबतच आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे. मातीची पणती घ्या, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घाला, 2 मातींची एक वात करून त्यामध्ये ती घाला. त्यानंतर आपल्याला या दिव्यासोबतच काळे उडीद घ्यायचे आहेत. उडदाची डाळ नाही, अख्खे काळे उडीद घ्यायचे आहेत. 10 ते 12 असे अख्खे काळे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत. सोबतच आपल्याला जिलेबी देखील घ्यायची आहे. या सर्व वस्तू घेऊन जायचं कारण म्हणजे जिलेबी जी आहे ते कालभैरवांना अतिशय
प्रिय आहे। मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला आपण जो घेतलेला नारळ आहे तो हातामध्ये घ्यायचा, त्याच्यावर खडीसाखर घ्यायची आणि आपल्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या बोलायच्या आहेत। ज्याही तुमच्या घरामध्ये समस्या आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि या समस्यातून बाहेर पडण्यासाठी कालभैरव यांच्याकडे विनंती करायची। सोबतच आपल्याला तेथे बसून सेवा देखील करायची आहे। तर हे नारळ आणि खडीसाखर तिथे असणाऱ्या पुजाऱ्यांच्या हातात तुम्हाला द्यायचं आहे। तुम्ही जो सोबत नैवेद्य नेलेला आहे तो देखील तेथे अर्पण करायचा आहे। मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथे जो दिवा असतो त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकून देऊ शकता, परंतु हा दिवा जो आहे तो परत तुम्हाला घरी घेऊन यायचं नाही। तुम्ही तो दिवा साईडला बसून प्रज्वलित केला तरी देखील चालेल। दिव्याला आसन द्यायचं आहे, एखादं पान किंवा अक्षदा खाली ठेवून त्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टक याचं पठण करायचं आहे। ही सेवा ज्या घरामध्ये होते तिथे कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती टिकून राहत नाही, एवढी ही प्रभावी सेवा आहे। सांगितल्याप्रमाणे कालभैरव जयंतीच्या दिवशी दैवी तत्व हे जे आहे ते सक्रिय झालेलं असतं, म्हणून तिथे बसूनच तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे। कालभैरव अष्टक ही कालभैरवांची उच्च कोटींची त्यांना प्रिय असलेली सेवा आहे। या स्तोत्राच्या पठणामुळे कोणताही सर्पदंश होत नाही। एखादी शत्रुपीडा असेल तर ती दूर होते, घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती निघून जाते। तुमच्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांपासून, पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते। म्हणून तुम्हाला तिथे बसून 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे। तर कालभैरव अष्टकचं जे स्तोत्र आहे ते नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये किंवा पोथीमध्ये दिलेलं आहे। तुम्हाला जर पठण करता येत नसेल किंवा ते संस्कृतमध्ये असेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून श्रवण देखील करू शकता, पण तुम्हाला 11 वेळाच पठण किंवा श्रवण करायचं आहे। आता बघा, मंदिरामध्ये जाणं तुम्हाला शक्य नाही तर घरी ही सेवा कशी करायची, तर हो तुम्ही घरी देखील ही सेवा करू शकता। संध्याकाळी 4 नंतर तुम्ही जिथे तुमच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड प्रस्थापित केलेली आहे तिथे नारळ आणि खडीसाखर त्यांच्या समोर ठेवायचा आहे। शिवाय आपण जो घरामध्ये नैवेद्य बनवलेला आहे, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांदा, लिंबू, हा नैवेद्य भगवान शिवशंकरांना अर्पण करायचा आहे। जिलेबी देखील भगवान शंकरांना अर्पण करायची आहे। हा नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही काळे उडीद टाकू शकता। यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे। घरामध्ये जेव्हा ही सेवा होते तेव्हा तिचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम तुमच्या घरामध्ये राहतो, त्यामुळे वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। परंतु बघा, एकदा सेवा केली आणि त्यानंतर सोडून दिलं असं नाही चालणार। आजपर्यंत तुम्ही कालभैरव अष्टकची सेवा तुम्ही घरामध्ये करत नसाल तर कालभैरव जयंतीच्या दिवसापासून तुम्ही ठरवा की संध्याकाळी रोज मी दिवे लागणीला कालभैरव अष्टकचं पठण करेन किंवा श्रवण करेन। श्रवण जरी केलं तरी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ होतो, एवढी ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। आता घरी जे नारळ आणि खडीसाखर तुम्ही अर्पण केलेले आहे त्याचं काय करायचं, तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून खायचं आहे। जो नैवेद्य अर्पण केला होता तो देखील तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी खाऊन घ्यायचा आहे। पण मंदिरामध्ये जेव्हा पण आपण या सर्व गोष्टी अर्पण करतो त्यावेळेस त्या घरी न आणता तिथे सोडावे लागतात, ते आणायचा नाही। किंवा जो दिवा आपण तिथे नेलेला होता तो देखील घरी आणायचा नाही, तिथेच सोडून द्यायचा, म्हणजे ते दीपदान आपल्याला मंदिरामध्ये करायचं आहे। तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे। या सेवेचा खूप जणांना अनुभव आलेला आहे। बघा, आपण कोणतीही सेवा जी आहे ती मनापासून केली तर त्याचे निश्चितच चांगले फळ आपल्याला मिळते आणि ती सेवा आपली देवापर्यंत नक्की पोचते। चला तर मग झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।